चला जाऊया मैदानामध्ये. मॅचला होते सुरुवात. सेकंड मॅचला आपण सुरुवात करतोय. एका बाजूला अतुल भालेकर, दुसऱ्या बाजूला संस्कार, ज्याच्यावरती आज कॅप्टनशिपची जबाबदारी आहे. आज 5 ते 6 खेळाडू वन साइड जीवा टीमचे दिसत आहेत आणि या 6 ते 5 खेळाडूंमध्येच कदाचित त्यांना खेळावं लागेल. आणि अचानक खऱ्या अर्थानं तुम्हाला डिसिजन घ्यावे लागतात की आज खेळाडू नाहीयेत. कारण की आज अबी पार्तेज बरेच खेळाडू तुला दिसणार नाहीयेत. जे आहेत त्याच्यामध्ये टीम बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल झाले. संस्कार नॉन स्ट्रायकिंग एंडला, अतुल भालेकर ओपन करेल या मॅच मध्ये, कॅप्टन 26. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी ज्या बाचोली टीमनं खऱ्या अर्थानं एक बेस्ट गोलंदाज पाटण तालुका टेनिस क्रिकेटला दिला, तो मल्हार मैदानामध्ये दाखल झालाय गोलंदाजीसाठी. आजही 40+ घनसोलीचं मैदान आजही आठवतं, ज्या 40+ घनसोलीच्या मैदानामध्ये पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग झाली, तिथून बाचोली टीम जिंकली, तिथून मल्हार हा खेळाडू आपल्याला भेटला आणि तोच मल्हार गोलंदाजीसाठी दाखल होतोय. कारण की त्या 40+ घनसोली मैदानामध्ये प्रत्येकानं विचारला हा खेळाडू कुठून येतो ना हा खेळाडू कुठे आहे, याचं नाव काय, आणि तो मैदानामध्ये दाखल झालाय. दोन्ही बेस्ट ऑफ दी बेस्ट, अतुल भालेकर आणि त्याच्या समोर मल्हार. पहिला चेंडू वाईड, एक्स्ट्रा धाव. सुरुवात केली थोडीशी बाहेरच्या चेंडून. त्यानंतर आपण पाहिलं तर कशा पद्धतीने पहिली ओव्हर असेल, कारण की समोर तुला प्रश्नाला उत्तर देणारा फलंदाजही तेवढाच धाकटीचा उभा आहे, कॅप्टन 26. फुलटॉस लॉफ केलाय. अतुल भालेकरनं फुलटॉसला यावेळी मात्र क्षमा दिली नाहीये. मल्हारनं पहिला चेंडू वाईट टाकला, दुसरा चेंडू टप्पा भेटला नाहीये. टप्पा जर नाही भेटला तर चेंडू सीमारेषे बाहेर दिसणार आणि तो दिसला षटकारासाठी. चेंडू फिरवण्याचा प्रयत्न राहिला होता कदाचित, ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर फिंगर रोल केल्याने. रबर क्रिकेटमध्ये आपण पाहिलं, पावसाळी क्रिकेटमध्ये चेंडू टू टर्न नाही करू शकत. तुला एक वेगावरती जावं लागतं. चेंडू स्किड झाला तर तुझी गोलंदाजी, चेंडूचा टप्पा, लाईन, हाफ ट्रॅक, या बऱ्याच गोष्टी असतात जिथे तू कट गोलंदाजी, फिरकी गोलंदाजी नाही करू शकत. आणि अशा वेळी बऱ्याचशा फलंदाजांना सामोरं जावं लागतं. आणि तीच गत आता आली आहे. कमी गतीचा चेंडू, चांगला टप्पा पडला यावेळी. बॅट फिरवले, चेंडू यष्ट्यांच्या थोडासा वरून गेलाय. तू साईड अँगल न बघितल्यानंतर थोडासा काजाचा ठोका चुकला. हा चेंडू यष्ट्यांच्या वरून फुंकर मारत निघून गेला अक्षरशः. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे मिड विकेटला, एक सिंगल धाव. तो धावत असताना स्वतःला सांभाळतोय, ज्या पद्धतीने त्यानं स्वतःला सांभाळत ही फिल्डिंग केली आहे, एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. रबर क्रिकेट, पावसाळी क्रिकेट मैदानामध्ये धावत असताना खेळाडू ऍक्च्युली हात वर करून धावतो, त्याला माहितीये कधीही पडू. यॉर्कर मान दिलाय. संस्कारनं यावी सिंगल, एक धाव घेण्याचा प्रयत्न, चांगली ड्राईव्ह. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्यासाठी दोघेही उतरलेत की काय असं दिसून येतंय, की दोघे थांबून खेळू, दोघे सांभाळून खेळू, दोघे आहोत तर दोघे लढू, आणि अशा पद्धतीने विचार करून दोघेही उतरलेत की काय. 9 धाबा, 4 चेंडूचा खेळ. पुढे खेळण्याचा प्रयत्न, हाई लॉफ केला, एक्स्ट्रा कव्हरला, कदाचित एक धाव कंप्लीट केली जाते. अतुल भालेकर दुसऱ्या धावेसाठी जाणार नाहीये, नकार दिलाय संस्कारला. एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. 10 धावा स्कोर कार्ड वरती आता सजल्या गेलेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. 1 टू गो, एक चेंडू बाकी आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न, अगदी आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये एक सिंगल धाव. 11 धावेची ओव्हर. दोन्ही बाजूने तू चांगलं बोलू शकतो. बॉलिंग चांगली राहिली, बॅटिंगही चांगली राहिली, समाधानकारक स्कोर आहे. गोलंदाजी करणारी टीम बोलेल चांगली गोलंदाजी, फक्त 11 आलेत. बॅटिंग करणारी टीम बोलेल की डबल डिजिट धावा आलेत. दोघेही समाधान असतील या धावसंख्येला घेऊन. 11 धावा पहिल्या ओव्हर मागे.
3 ओव्हरमध्ये कमीत कमी 40-45चा आकडा पार करायचा आहे. तू 30-35 धावा घेऊन मैदानामध्ये लढू शकत नाही, कारण की आज बॉलिंग अटॅक तसा आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर अतुल स्वतः आहे, दुसऱ्या बाजूला संस्कार आहे, तिसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रवीण दादा, म्हणजे बॉलिंग अटॅक घेऊन उतरलेत. पण अगर रन आपके पास रहेंगे तो रन बचाएंगे. जर तुमच्याकडे धावा असतील तर बॉलिंग अटॅक चालू शकतो. 11 धावा. राहुल निकम ओव्हर क्रमांक आपण पाहिले तर अगदी 2 मध्ये दाखल झालेत. सेकंड स्पेल. ओ हो यावेळी बॅट फिरली गेली आहे. तोपर्यंत आपण पाहिले तर अतुल धाव घेत नाहीये. अंपायरने हालचाल केली नाहीये. मेन अंपायर सेट नथिंग. येस, क्या डॉट बॉल आहे. थँक्यू सो मच शिवशक्ती वाटोळी टीम, थँक्यू. आपण उपस्थित राहिलात, चांगला खेळ आणि शिस्त असलेला हा संघ. थँक्यू सो मच. या देखील लॉफ करण्याचा प्रयत्न, खेळाडू चेंडू पकडलाय, निसटलाय. अतुल आत्ताही धाव घेत नाहीये. 2 चेंडू जर डॉट येऊ शकतात तर 2 मोठे फटके मारण्याची क्षमता असणाऱ्या फलंदाजाला थांबवण्याचा धाडस राहुलनं केलंय. ही गोलंदाजी राहुलची आहे. बाचोली टीमचा राहुल ओव्हर क्रमांक 2 मध्ये चांगली कामगिरी जरूर करतोय. लॉफ केलाय, वेगानं येईल सरळ व्यासपीठावरती. आर्यनच्या हातामध्ये 1 बाउन्स. 4 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होत आहेत. पहिल्या 2 चेंडू डॉट, तदनंतर चौकार. आता एक चांगली सुरुवात मॅचला होतीये. एका बाजूने गोलंदाज डॉटही काढतोय, दुसऱ्या बाजूने फलंदाज धावाही करतोय. 15 धावा स्कोर कार्ड वरती मात्र. हो व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. हा फक्त चेंडू नव्हता, हा मागच्या चौकारावरती उत्तर देणारा हा वेगवान चेंडू होता, जो निघून जातोय डोळ्याच्या समोरून. हाफ ट्रॅक, बॅट फिरवली, चेंडू निघून गेला, शिट्टी वाजवत. डॉट बॉल. 15. हाफ ट्रॅकर लॉफ केला जातोय. एक तेरी एक मेरी. ईट का जवाब देंगे पत्थर से, डॉट का जवाब देंगे सिक्स से. अप्रतिम स्ट्रोक. अतुल भालेकरच्या बॅट मधून बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनला डीप मध्ये निघून जातोय षटकार, तोही फ्लाइटेड. 21 धाव संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. 21 ऑन अ स्कोर कार्ड. 5 चेंडूचा खेळ झाला. 21 धावा स्कोर कार्ड वरती. 1 टू गो. चांगली धावसंख्या ही विचार केला तर 21. यावेळी देखील आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस आपण पाहिलं तर टीमची टोटल जाऊन पोहोचते 22 धाव संख्येवरती. 22. वेलकम उमेश दादा, अर्थातच वेलकम उमेश दादा, अर्थातच कोयना नगरी मधून आज इन ऍक्शन आहे त्यांची टीम. आज शतयू देखील आलेला आहे. आज इन ऍक्शन हे सगळे खेळाडू बघायला भेटतील. आज कदाचित टीम आहे. श्री 11 काळगाव विपक्ष कराटे अशी टीम बघायला भेटेल, मॅच बघायला भेटेल. त्यामध्ये इन ऍक्शन आहेत. उमेश दादा देसाई, तो देखील आपण पाहिलं तर दाखल झालाय. SRJ स्पोर्ट्स पाटण, आणि अगदी खुद्द पाटण मध्ये त्याचा स्पोर्ट्स शॉप आहे, SRJ स्पोर्ट्स या नावानं. तोही आज दाखल झाला. त्या स्पोर्ट्स शॉपचा तो ओनर आहे. कोयना विभाग, पाटण तालुका आणि अगदी कराड या संपूर्ण सेंट्रलला त्याचा शॉप, आणि तिथून आपण पाहिलं तर SRJ स्पोर्ट्सच्या बॅट्स, टी शर्ट या सर्व गोष्टी अवेलेबल तो करतो. आणि आज अक्षरशः खेळण्यासाठी तो दाखल झालाय. शुभम कुराडे देखील दाखल झालाय. पुढे घेण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करेपर्यंत चेंडू निघून जातोय. ही मजा आहे अतुल भालेकरच्या समोर. ज्यावेळी आपण पाहिलं तर रितेश येतो आणि त्यानंतर एक वेगळी मजा येते. रितेश आणि अतुल भालेकर या दोघांमध्ये जी जुगलबंदी आहे, ती जुगलबंदी बघायला एक वेगळी मजा आहे. हो सरळ बॅटनं अगदी चपराक लढवले, उचलून फेकून दिला जातोय हाफ ट्रॅकरला. पंच जबरदस्त होता. रितेशच्या दुसऱ्या चेंडूवरती अगदी प्रहार केला अतुल भालेकरनं. यासाठी उल्लेख केला की ही वेगळी मॅच आहे. बाचोलीचा वंडर बॉय आणि त्याच्या समोर अतुल भालेकर.
हे दोघे मैदानाच्या बाहेर मित्र आहेत, मैदानाच्या आतमध्ये हमरी तुमरी करतात. तू की मी, बेस्ट कोण आहे? एक डॉट काढला तरी त्याची चर्चा होते संध्याकाळी, एक षटकार मारला तरी त्याची चर्चा होणार संध्याकाळी. म्हणजे ओव्हर किती महत्वाची आहे दोघांसाठी. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे, चेंडू हातातून निसटून जातोय. एक सिंगल धाव, कदाचित 2 धावा घेतल्या जातील. चेंडू आत्ता फेकलाय, तोपर्यंत संस्कार ज्या वेगानं धावतो तो आरामात पोहोचलाय. 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले 31 या धावसंख्येवरती. 30 ऑन स्कोर कार्ड. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये कमीत कमी डबल डिजिट आकडा तुम्हाला हवा एक बेस्ट स्कोर साठी. हाफ ट्रॅकर फेकून दिलाय, बॅकफुटला जाऊन पंच केला, चेंडूनं गाठले सी मारेशा आणि येईल आणखीन एक षटकार. आता 36 धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. येणारे 2 चेंडू आता उर्वरित आहेत आणि 2 चेंडू मध्ये किती मोठे फटके येऊ शकतात यावरती मॅचचा स्कोर डिपेंड आहे. आपण विचार केला 40-40च्या पुढे धावा असणं गरजेचं आहे, कारण की एका बाजूला वन साइड जिवाय टीम कडे बॉलिंग अटॅक आजच्या दिवसामध्ये आहे. बॅटिंग परफॉर्मन्स साठी फलंदाज कमी आहेत, मात्र ती कमी भरून काढली अतुल भालेकरनं, संस्कारनं. 2 चेंडू. रितेश एका बाजूला विचार करत असेल अतुलला कशा पद्धतीने चेंडू हाताळू. अतुल विचार करत असेल येणार 2 चेंडूवरती मोठे प्रहार कसे मारू. लॉफ केलाय, फटका आपण पाहिले तर वेगाने खेळलाय, तोपर्यंत खेळाडू आहे, चेंडू थोडासा थांबलाय, सिंगल धाव. 2 धावा आता कंप्लीट केलेत. 38 धावसंख्या. अजूनही समाधानकारक धावसंख्या नाहीये, कारण की शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. मी विनंती करेल मल्हार, खेळाडू पायामध्ये शूज घालून खेळा दादा. तिकडे काचा आहेत सगळ्या दादा, प्लीज. साप पण आहेत, काचा पण आहेत, सगळ्या गोष्टी आहेत दादा. लॉफ करण्याचा प्रयत्न यावेळी देखील आपण पाहिले तर अगदी धाव भेटली नाहीये शेवटच्या चेंडूवरती. 38 आणि 39 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. खेळाडूंना विनंती करेल दादा, मैदानामध्ये गवत वाढलंय आणि तुम्ही मैदानामध्ये जिथे प्रॅक्टिस करताय आजूबाजूला बघा, कारण की या मैदानामध्ये एका 2 ठिकाणी सापही आहेत, तर कोणालाही इजा होऊ नये. तुम्ही प्रॅक्टिस करत मैदानामध्ये खेळत असताना आजूबाजूला बघून खेळा, आजूबाजूला फिल्डिंग करत असताना बघा. आणि मित्रांनो विनंती करेल दादा, शूज घाला, शूज वेअर करूनच मैदानामध्ये खेळा. काचा मैदानामध्ये आहेत, त्यासाठी विनंती करेल. कॅप्टनला विनंती असेल आपल्या कोणत्याही खेळाडूला विदाऊट शूज खेळवून देऊ नका. टीम दाखल झाली. 39 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवले. 39. 1 2 3 4 5 खेळाडू घेऊन हा संघ खेळतोय आज. वन साइड जिबाळा. शतायू बोलत असेल बरं झालं फिल्डिंगला भेटली, अंग थोडं ढिल्ल होईल. आणि प्रत्येक वेळी आपण पाहिलं तर हा खेळाडू कमी तिथे आम्ही आहोत आणि बरेचसे खेळाडू आहेत जे इतर टीम मधून देखील जेव्हा एक्स्ट्रा खेळाडू म्हणून खेळतात. फिल्डिंग साठी बरेच खेळाडू कंटिन्यू तुम्हाला खेळताना दिसतात. शुभम देखील आहे, त्याच प्रॅक्टिस मध्ये इंजरी मधून वाचला येतो. 39 धावसंख्येचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेले. 39. करूयात मॅचला सुरुवात. जो मॅचच्या दिशेनं 39 हे टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. पहिल्या 2 ते 3 ओव्हर खूप महत्वाच्या असणार आहेत या मॅच मध्ये. यानंतर विजय संघाशी मॅच खेळली जाईल. कराटे टीम इन ऍक्शन मध्ये आहे. श्री 11 काळगाव टीम सोबत 2 हात करेल. आणि आज एसआरजे स्पोर्ट्सचा ओनर अर्थातच उमेश दादा देखील आज दाखल झालाय. सूरज दादा देखील आज दाखल झालाय. सूरज देखील आज दाखल झालाय नवी मुंबईमध्ये.
बेस्ट फिल्डर निलेशलाही घेतलं अतुलनं. बेस्ट फिल्डर आहे म्हणजे सहसा निलेश कोणामधून फिल्डिंगला उतरत नाही. भीती वाटते जेव्हा जेव्हा निलेश उभा असतो तिथे तो डायव्हही मारतो. त्यासाठी त्याला सुरक्षित ठिकाणी उभं केलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. येस रोहिता तूही फिल्डिंग कर दादा. चार खेळाडू फक्त घेऊ शकतात दादा. पण आता जी टीम बनली आहे ही तालुक्यामध्ये देखील जिंकू शकते अशी टीम अतुल दादाची बनली आहे. तालुका प्लॅटफॉर्मलाही हा संघ जिंकू शकतो असा बनलाय. फक्त 4 खेळाडू घेऊ शकता तुम्ही. ऑलरेडी 5 आहेत, 4 घेतले, 9 खेळाडू घेऊन खेळा. कुठेही फिल्डिंगला लावा. 4 खेळाडू अतुल दादा फक्त बाहेरचे घेऊ शकता. चला थोडासा स्पीडअप घ्या. फक्त 4 खेळाडू घेण्याची मुबा आणि आता फक्त एक्स्ट्रा 4 खेळाडू घेऊन हा संघ खेळेल. जाऊया मैदानामध्ये आणि मॅचला होते सुरुवात. चला आता थोडासा स्पीडअप घ्या. 39 धाबेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवले आणि थोडासा स्पीडअप यासाठी घ्यावा कारण की बऱ्याचशा मॅचेस आहेत, बऱ्याचशा मॅचेस कव्हर करायचे. चला टीम स्पीडअप घेऊयात. दादा फिल्डिंगला लगेच उतरा आपण आणि लगेच सजून घ्या. फिल्डिंग लावून लगेच आपण मॅचला करूया सुरुवात. वेळ थोडासा आपण वेळ वाचवावा लागतोय. पहिली मॅच वेळेवरती संपली लवकर. दुसऱ्या मॅचला आता सुरुवात होते. बरेचसे स्पॉन्सर या स्पर्धेसाठी, ते सगळ्या स्पॉन्सर्सचाही उल्लेख आपण हळूहळू करणार आहोत जे आपण पाहिलेत अगदी या स्पर्धेसाठी तन मन धन या सर्व गोष्टींवरती मदत केली. त्या सर्व स्पॉन्सर्सचाही उल्लेख आपण करणार आहोत. आता ज्यांना फिल्डिंगला बोलवलं त्यांची मजा. ते बोलते फिल्डिंगला बोलवलं की पावसात भिजायला बोलवलं. जाऊया मॅचच्या दिशेनं, करूया सुरुवात. जाऊया मॅचच्या दिशेनं. टार्गेट मॅच मध्ये मल्हार स्ट्रायकिंग मध्ये तुम्ही पाहताय. वॉट बॉल, अप्रतिम चेंडू आणि या चेंडूची प्रतीक्षा आपण पाहतो जेव्हा तू समालोचन करण्यासाठी क्रॉस अँगल मी म्हणेल की साइड अँगलला तू बसतो तेव्हा अतुल बालेकरचे चेंडू बघण्यासारखे असतात. पडतात निघून जातात, स्किट होतात, त्यामध्ये पावसाचं आगमन. 39 धावांचं टार्गेट आहे. पाऊस पडलाय, खेळपट्टी चिकनी झाली आहे आणि त्याच्यावरती गोलंदाजी अतुल बालेकर कॅप्टन 26 मल्लिंगाची चालू आहे. यॉर्कर अगदी आपण पाहिलं तर डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 1 चालू आहे सध्या. पहिले दोन्ही चेंडू अगदी डॉट. हाफ ट्रॅकर, हा ही चेंडू डॉट जातोय. उल्लेख हाच केला की तुमच्याकडे फक्त धावा हवेत, बॉलिंग अटॅक आहे ऑलरेडी.
ज्या मल्हारनं पहिल्या ओव्हरमध्ये अतुल भालेकरला प्रश्न विचारले होते, आता अतुलची बारी आली मल्हारला प्रश्न विचारतोय. यावेळी देखील आढवला जातोय चेंडू फॉलो थ्रू मध्ये. 4 चेंडू डॉट जातात. मल्लिंगा सातारा टेनिस क्रिकेटचा कॅप्टन 26 मल्हारच्या समोर. एक बेस्ट ऑफ द बेस्ट पहिल्या इनिंग मध्ये देखील चांगली गोलंदाजी मल्हारची, मात्र आता मल्हारला उत्तर दिलंय अतुल भालेकर कॅप्टननं. बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर हवेमध्ये. कॅच साठी कोणताही खेळाडू तिथे उपलब्ध नाहीये. चेंडू अडवला जाईल. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा स्कोर कार्ड वरती. 39 धावेचं आव्हान आहे. वन टू गो. शेवटचा चेंडू. हाफ ट्रॅकर येईल, यॉर्कर येईल, स्लोअर वन येईल की कशा पद्धतीने येईल. हो 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 हो, आणखीन वेगानं, आणखीन वेगानं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. दमदार अतुल भालेकरची गोलंदाजी राहिली. व्हॉट अ बॉलिंग. फक्त 2 धावा दिलेत दादा. ही गोलंदाजी आहे. मल्हार वरती पूर्णपणे प्रहार केला बॉलिंग अटॅकनं. जणू अतुल भालेकरनं तोफखाना मल्हारच्या समोर उभा केला आणि या तोफखान्यातून गोळे निघत होते, रखरखत्या आगीचे निखारे. 12 चेंडू मध्ये आता 37 धावेची गरज आहे. 12-37. अप्रतिम मॅच आणि अप्रतिम खेळ. कारण की ऑलरेडी खेळाडू आपण पाहिले तर बरेचसे कमी आहेत. एक्स्ट्रा खेळाडू तुला दिसतील. सागर असेल, गणेशदा असेल, अगदी शतायू. शतायूची वेगळी खासियत आहे. अख्खी टीम त्याच्या जर्सी मध्ये आले, गावाची टीमची जर्सी घालून. शतायू एकटा वेगळा जर्सी घालून येतो. मी उठून दिसावं वेगळं काहीतरी. लफ केलाय. आहे खेळाडू त्याच्या डोक्यावरून. रितेशनं बाचोली टीमचा ब्रँड दाखवलाय आणि रितेशनं पहिला चेंडूती स्वागत केलं प्रवीण दादा हारुगडे यांचं. सुरुवात केली रितेशनं. बाचोली टीमचा लढवया कोण असेल तर रितेश आहे. वंडर बॉय त्याला म्हटलं जातं. वंडर बॉयची वंडरफुल बॅटिंग चालू झाली आता. चांगली सुरुवात. अप्रतिम स्ट्रोक. हाही उचललाय, हाही उचललाय. अतुल भालेकरनं जे कमवलंय त्याच्यावरती अक्षरशः पाणी सोडलंय प्रवीण हारुगडेनं. 2 चेंडू 2 षटकार आलेत. काय सुरुवात केली आहे वंडर बॉय रितेशनं. RV11 बाचोली टीम. RV11 दिघे साहेबांच्या नावानं हा संघ नेहमी खेळतो. दोन्ही टीम मधले कॅप्टन दिघे साहेबांचे आवडते खेळाडू आहेत आणि या दोघांमध्ये मॅच चालू आहे. हाई लॉफ केला खेळाडू आहे सागर. चेंडू टप्पा पडण्याची वाट बघेल. चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल धाव फेकी करेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. अगदी 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. ज्या लहान मुलाला खेळण्यासाठी मैदानामध्ये अक्षरशः दम देऊन बोलवलं त्याने चांगली फिल्डिंग करूनही दाखवली आहे. 16 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अतुल भालेकर प्रवीण दादाच्या जवळ गेलाय. बरीच कुचकुच त्याने कानामध्ये मंत्र दिलाय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अगदी वंडर बॉय. मॅच चांगली बनली आहे. पुढे आला विकेटचं पतन. नो बॉल. ओ माय गॉड. कहाणी में ट्विस्ट. रितेशनं अक्षरशः देवाच्या पाया पडलाय. अक्षरशः त्यानं वर बघितलं, देवाच्या पाया पडला. कारण की नो बॉल प्लस डिक्लेअर मध्ये 1 धाव, 2 धावा भेटलेत. रितेशची विकेट होती, ते जीवदान भेटलं. आता इथून रितेशनं जर मॅच जिंकवली तर काय बोलू शकता. अप्रतिम मॅच बनत चालली आहे. संधी भेटली आहे. सोनं होईल का संधीचं. हाफ ट्रॅकर लॉफ केलाय. बॅडमिंटन फटका. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी संस्कार अक्षरशः वेगानं धावत आलाय.
2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. फेकी केली आहे तोपर्यंत तिसऱ्या धावेचा प्रयत्न. नाराज आहे अतुल भालेकर संस्कार वरती, कारण की या मॅच मध्ये माहिती आहे ज्या वेगानं संस्कार धावत आला तो वेग चुकीचा होता. चेंडू पकडणं गरजेचं होतं आणि तिथे 3 धावा. 21 धाव संख्या. आता 8 चेंडू मध्ये 18 धावेची गरज आहे. 2 चेंडू अजूनही बाकी आहे. मल्हार आता मात्र स्ट्राईक वरती. रितेशनं मॅच बनवली. रितेशनं मॅच मध्ये बाचोली टीमला आणलं आणि त्यानंतर मॅच मध्ये आता एक वेगळी लढाई. लफ केलाय. भरपूर उलटी ही कॅच होती जी अवघड मानली जाते. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. आता एक चेंडू बाकी आहे. मॅच चांगली बनली आहे. मॅच आपण पाहिली तर अक्षरशः मी म्हणेल की उखळती आहे. पावसानं शांतता घेतली आहे पण मॅच मध्ये थोडस आपण पाहिले तर रंजक भूमिका फलंदाजांची चालू आहे. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 21 धावा खर्च झालेत. अतुलनं 2च दिल्या होत्या. लॉफ केला. यावेळी देखील आपण पाहिले तर गणेश आहेत. मिस फिल्डिंग होतीये. बॅकअप आहे. तोही चेंडू अडकलाय. नशिबानं आज साथ द्यायचं ठरवलं नाहीये मात्र त्याच नशिबासमोर आपण पाहिले तर 2 हात केले जात आहेत. वाचला रितेश, वाचलाय कारण की रितेशनं रिक्स घेतली होती. रितेशनं. चेंडू स्टंपला नसता लागला रितेशच्या पाठीत बसला असता. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 26 धावा, 6 चेंडू 13 हव्यात. कारण की प्रवीण दादाची ओव्हर भरपूर महाग पडली. 24 धावा प्रवीण दादा आरुगडे याने खर्च केलेत एका ओव्हर मध्ये आणि हे अतुल भालेकरला कदापि मान्य नसेल की प्रवीण हारुगडेनं 24 धावा देणं हे कसं शक्य आहे. रितेश बोलत असेल शक्य आहे. मी पुढे उभा आहे तर शक्य आहे. 6 चेंडू आहेत. 13 धावेची गरज. संस्कार दाखल झालाय. आज कॅप्टनशिपचं जबाबदारीच्या खांद्यावरती दिले तो संस्कार. 6 चेंडू आहेत त्याच्या हातामध्ये. 13 धावा करायचे. 13 धावा एकाला करायचे तर दुसऱ्याला थांबवायचे. मॅच चांगली आहे. कमी गतीचा पहिला चेंडू चांगला हाताला. तोही हातातून निसटला मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न. मल्हारला जावं लागेल माघारी पण नाराज असेल कारण की रितेश आला स्ट्राईक वरती. कारण की टीम बोलत असेल विकेट नको पण रितेश नॉन स्ट्राईकला पाहिजे. आता डोकेदुखी स्ट्राईक वरती आली आहे. रितेश त्याचं नाव आहे. जसा चेंडू निसटला हे पा प्रवीण दादा रिप्ले दाखवला जातोय. काय वेगानं धावत आला. प्रवीण दादाला माहिती होतं इथे जर चेंडू फेकला आणि चुकून काही घडलं तर खै नाहीये आपली. मॅच नंतरचाही विचार करावा लागतो. 5-13. हो चांगला चेंडू हाताळलाय. शतायू या चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तोपर्यंत गाठल्या चौकार. रितेश बाचोली टीमचा वंडर बॉय आज अफलातून बॅटिंग करतोय. काय बॅटिंग रितेशची. 4 चेंडू आहेत. 9 धावेची गरज. संस्कारच्या समोर रितेशच्या समोर स्वप्न आणि स्वप्न जिंकण्याची असावीत. जिद्द असावी लढण्याची आणि ती जिद्द दिसते लढण्याची रितेशच्या आज अंगी. 4 चेंडू 9 धावेची गरज. मॅच अफलातून बनलीये, रंगलीये, रंगवली मॅच, घडलीये मॅच. प्रेशर आहे मॅच मध्ये, टेन्शन आहे मॅच मध्ये. रितेशच्या समोर त्याचा संघ, संघाच्या समोर विश्वास, विश्वाच्या समोर सध्या गोलंदाज उभा आहे संस्कार. लफ करण्याचा प्रयत्न खेळाडू सागर. तोपर्यंत आपण पाहिले तर प्रवीण दादा स्वतः वेगाने जात आहेत. रितेश स्ट्राईकला येऊ शकतो आणि तो आलाय स्ट्राईकला. बाचोली टीम बोलत असेल रितेश स्ट्राईक वरती येऊ दे आणि तो आलाय. 3 चेंडू 7 धावेची गरज.
काय बॅटिंग राहिले. ज्या अडचणींना तुम्ही बोलाल मैं अकेला हूं मैं कैसे लढू, तिथे रितेश बोलतोय मैं अकेला काफी हूं मैं लढूंगा. 3-7. अतुल भालेकरनं संस्कारला बोलवलं, थोडीशी चर्चा होईल. अतुल भालेकरच्या मी म्हणले की तालमीमध्ये तयार झालेला खेळाडू आहे. संस्कार त्याचं नाव आहे. अतुल भालेकरच्या तालमीमध्ये बरेच खेळाडू तयार झालेत. मॅच संपली नाहीये दादा. कमबॅक कधी होऊ शकतो, कोणाकडूनही होऊ शकतो. फलंदाज की गोलंदाज, कमबॅक करणार कोण हा प्रश्न आहे. 3 चेंडू 7 धावेची गरज. हाफ ट्रॅकर, विकेटचं पातन. काय घडलं माहितीये का तुला? अतुल भालेकरनं संस्कारला बोलवलं. 2 मिनिटं ओव्हर थांबली. अतुल भालेकर आणि संस्कार दोघेही 2 मिनिटं बोलत होते. 2 मिनिटांमध्ये आयुष्य बदलत नाही, मात्र 2 मिनिटं थांबून जर विचार केला तर नक्की खेळ बदलतो. संस्कारनं ते दाखवलं आणि म्हणून उल्लेख केला. अतुल भालेकरच्या तालमीमध्ये तयार झालेला युवा खेळाडू कोण असेल तर संस्कार त्याचं नाव आहे. पण रितेश खेळाला हॅट्स ऑफ आहे. रितेशनं मॅच बनवली, मी म्हणेल मन जिंकली, पण आता मॅच घेऊन जाऊ शकतात का? 2 चेंडू 7 धावेची गरज आहे. मॅच लढणं आणि मॅच जिंकणं यामध्ये 2 चेंडू आता बाकी आहेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, तोपर्यंत आपण पाहिलं तर प्रवीण दादा चेंडूच्या खाली कॅच पकडली आहे. विकेटचं पतन, मॅच पकडली आहे. अप्रतिम खेळ, वॉट अ मॅच. आता एक चेंडू तुम्हाला चांगला टाकायचा. मी म्हणले घाम फोडला आज बाचोली टीमनं. ज्या पद्धतीने रितेशनं घाम फोडला समोरच्या टीमला. वन साइड जिवाळ टीमला वन साइड बॅटिंग रितेशनं करून थोडा घाम फोडला. पण आता मॅच 1 चेंडू 7 वरती येऊन पोहोचले. टॉसला या कॅप्टन ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे. कॅप्टन थांबा, आपण लगेच मॅच खेळवली जाईल तुमची. साहिल ये कॅप्टन. ओ हो 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 हो, या मॅच मध्ये ज्या पद्धतीने खेळ राहिलाय वन साइड जिवाळ टीमचा, कौतुक करेल संस्कारचा गोलंदाजी मध्ये, कौतुक करेल कॅप्टन 26 गोलंदाजी बॅटिंग मध्ये, पण कौतुक आरवी स्पोर्ट्स अर्थातच बाचोली टीमचंही रितेशचंही करेल. ज्या रितेशनं आज अफलातून बॅटिंग केली त्या रितेशनंही बाचोली टीमला थोडासा उभारी देण्याचा प्रयत्न केला. जरूर त्याच्या खेळाचंही कौतुक करेल. अप्रतिम खेळ राहिला आणि या मॅच मध्ये विजेता राहिले वन साइड जिवाळ टीम. करूया टॉस आपण. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उधवणे विपक्ष वन साइड जिव्हाळा अशी मॅच सध्या खेळवली जाईल. चला करूया टॉस. दोन्ही कॅप्टन्स दाखल होतील. साहिल एका बाजूला दाखल होईल टॉस साठी. या टीमच्या उधवणे टीमचा जर कॅप्टनशिप जर पाहिली तर साहिलच्या खांद्यावरती, दुसऱ्या बाजूला संस्कार यंग कॅप्टन्स आहेत आणि टॉस केला जाईल.